अहो, तुम्ही बसताय का जेवायला? नको, मुलं येऊ देत. तुम्ही कशाला वाट बघताय त्यांची? तुम्ही घ्या ना जेवून, मी थांबते त्यांच्यासाठी. नको, मी थांबतो. तुमचं काही बोलणं झालंय का मुलांशी? कशाबद्दल? घराबद्दल. घराबद्दल काय? तुमचं म्हणणं पटलंय मला. आपण सांगूया मुलांना की नवीन घरात तुम्हीच जा, आपण राहू इथेच. म्हणजे काय हरकत काय? हे काय नवीन कटकारस्थान आहे तुझं? हो, मी कशाला काही कटकारस्थान करू? नाही, तेच विचारतोय मी. मला आजवर त्याचा कधी अंदाजच बांधता आला नाही ना, म्हणूनच विचारतोय की काय आहे. बरोबर आहे. आणि त्याला जबाबदार पण मीच आहे ना. मला ना वागायची समज आहे ना माणसांची पारख आहे. ही उपरती कशी काय झाली आहे तुला? माणूस कधीतरी शहाणा होतोच ना. माणसांच्या जगाचे नियम तुला लागूच होत नाहीत. बरं ठीक आहे, जनावरांचे नियम लावा. त्या मुक्या प्राण्यांना कशाला मध्ये आणतीयेस? त्यांचा काय दोष आहे कला? तुम्ही काही म्हणा, माझं म्हणणं इतकंच आहे की मुलांना सांगूया आपण की तुम्ही जा, आपण दोघं राहू इकडेच. त्यांनाही जरा संसारासाठी मोकळीक मिळायलाच हवी ना. बोलत काय बसले, मला पाणी पण घ्यायचंय. श्री, सगळं खरंच घडलंय का रे? हो, मला ते स्वप्नासारखंच वाटतंय. हे विश्वासच बसत नाही ना. बघ ना, म्हणजे एखादी गोष्ट घडावी म्हणून आपण आयुष्यभर वाट बघतो आणि ऍक्च्युली जेव्हा ती घडते ना, तेव्हा खरंच वाटत नाही आपल्याला. सगळ्यांचं चांगलं झालं. आपण चांगला विचार केला ना की सगळं चांगलंच घडतं, असं माझी बायको म्हणते. आणि तू तिचं ऐकतोस. काय पर्याय का दुसरा ऐकावंच लागणार आहे. आपल्या बाळाच्या जन्माच्या आधी सगळं काही नीट करशील म्हणाला होतास. झालं की नाही? मला खूप कृतज्ञ वाटतंय तुझ्याबद्दल श्री. ए, वेडीस का? तू शब्द पाळतोस माहितीये मला. आता ह्यात इमोशनल होण्यासारखं काय? अरे इमोशनल नाही रे, मला आनंद झाला की माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. दरवेळी कशाला यायला हवं पाणी डोळ्यातून? श्री, आपल्या बाळाला किती छान आणि आनंदी मोठी फॅमिली मिळणार आहे ना आता. खरंय. जानवी, एक विचारू? विचार की. म्हणजे मे बी ही योग्य वेळ नसेल, पण काय विचारायचंय? आपल्या बाळाला एक भावंड असेल तर? दरवाजा बंद. दरवाजा बंद कसा झाला? बापरे, दरवाजा कोणीतरी गावात घेतला. कुठल्या जन्मीचे भोग आहेत सगळे. नाही शरण,
मला घरी परत यायचंय. मला मला माझ्या माणसामध्ये परत यायचंय. मला आता इथे भीती वाटते आजकाल. शरा, मी अचानक मरून गेलो तो 2-3 दिवस कळणार पण नाही कुणाला. ऐक ना, ह्याना ना मायग्रेनचा अटॅक आला होता. म्हणजे आलाय मायग्रेनचा अटॅक. आणि त्याच्या एक शेजारी आहे ना कुणीतरी, त्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि आता मी काय करू? जान्हवी ह्यांच्याकडे पैसे पण नसतील, हॉस्पिटलचं बिल भरायचं असेल, औषध आणायचं असेल. मी काय करू जान्हवी? मी नाही जाऊ शकत आहे. छोटी आई, मी आईला सांगितलंय. आगोबाई, भाऊजी आले. ए श्री, आपण जर ह्या कुकीज गोखले गृहोद्योग मधून विकल्या तर? बायको, फॅन्टास्टिक आयडिया आहे. माइंड ब्लोइंग आयडिया आहे. आई, श्री मला गोखले गृहोद्योगात काम करण्याची संधी देतोय. तू आपल्या ऑफिस मध्ये कॅन्टीन सुपरवायझर म्हणून जॉब करशील. जॉब मी जॉब करू? शराब काय हो, चुकले ना मी. काय, कुठे तंद्री लागली तुझी? हा, ऐका ना, तुम्हाला कधी असं वाटलं होतं की दिवस असे असे पटापट जातील? म्हणजे तुम्हाला कधी वाटलं होतं का की हे सगळं असं होईल? म्हणजे तुम्ही परत याल, भाऊजी परत येतील. हो, आपल्या सरीचं लग्न झालं, बेबी वंशोबरच सासरी गेल्या. बापरे, खरं सांगा, तुम्हाला वाटलं होतं असं सगळं होईल असं? हे सगळं झालं ना ते फक्त श्री आणि जान्हवीमुळे. कसं जमवलं असेल त्यांनी हे सगळं? काहीतरी आहे बाबा त्यांच्यात. जाणवतं ना तुम्हालाही? म्हणजे ते दोघं समोर आले की अशी एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्या दोघांनी ना सगळ्यांचे संसार मार्गाला लावले. तसं तर परमेश्वर ना त्यांचं सगळं चांगलं करू दे. होणार, सगळं चांगलंच होणार. आता तर बाळ पण होणार. काय नाव वगैरे ठरवलंय का नाही दोघांनी? हा, बहुतेक माझ्या मते श्रीच्या मनात काहीतरी कृष्णा असं नाव आहे. किती छान नाव आहे हे. पण आपण काहीतरी पेटनेम ठेवूया बाळाचं. काहीतरी उगाच काहीतरी करू नका. पद्धत आहे अशी, असं ठेवायचं असतं. कुणी सांगितली पद्धत? काहीतरी आपलं एक ठेवूया ना. म्हणजे तुमच्या मनात आहे काहीतरी. हा, पण म्हणजे सगळ्यांचं मत घेऊया एकदा. मला सांगा ना काय आहे. सांगितलं. पण शरा, तू घरी आलीस ना, एकदम असं घर असं भरल्यासारखं वाटेल. एकदम घर पण आलं घराला. मला पण बरं वाटतंय. मी खूप कंटाळले होते तिकडे एकटी. हट्ट नाही हो, मी काम जर अर्धवट सोडून आले असते ना तर मग मनाला रुखरुख लागली असते. तुमची शरा सगळं काम पूर्ण करून आली आहे. पण आता तुला परत जायची परवानगी नाही. मी मागत पण नाही. जाणारच नाहीये. हे तू जाच, मग बघच काय कराल. काय सवत बिवत आणणार का काय? एवढं कुठं नशीब माझं, एवढी कुठली हिंमत माझी असं म्हणायचं. मग काय करा? तू गेलीस ना तर हे नाही, शरा ए शरा परत ये असे फोन करत राहणार. भावंड हो. अरे श्री, हे तर येऊ दे. नाही, हे येणारच आहे. म्हणजे आपलं एक बाळ असेल आणि दत्तक. चालेल तुला? आनंदाने. जान्हवी, मला असं वाटतं की आपलं बाळ एकट्यानं नको वाढायला. म्हणजे बघ ना, तू आणि पिंट्या किंवा बेबी आत्या आणि कांता काका, बाबा, हे कसे तुम्ही सगळे एकत्र वाढलात.
नाही का तुमच्यात एक असा बॉन्ड आहे, तुमच्यात एक घट्ट नातं निर्माण झालं मैत्रीचं, प्रेमाचं. हेच सुख आहे. आणि भावंड असणं हे भाग्याचं आहे. मला असं वाटतं की आपल्या बाळाला हे लाभायला हवं. येस. आणि श्री, आता मी एकदा बायोलॉजिकल मदर होते, त्यामुळे पुन्हा असं आई होणं काही गरजेचं नाहीये. आपण खरंच अनाथाश्रमामधून एखादं बाळ अडॉप्ट करूया. आणि मुलगा मुलगी काहीही चालेल ना. नाही नको, मुलगीच घेऊया. तुला चालेल ना? भाऊ बहीण नको. नाही नाही, बहीण बहीण पण चालेल. त्यांच्यात ते प्रेम असेलच ना. चालेल. थँक्यू सो मच जान्हवी. थँक्यू. थँक्यू मी तुला म्हणायला हवं. हा मग म्हण ना, मी तुला आय लव्ह यू म्हणतो. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू. तुला चालणार आहे ना? चालणार आहे. असा अचानक कसं काय बदल झाला तुझ्यात? नाही, अचानक नाही. मग? मी त्या दिवशी श्री बरोबर अनाथ आश्रमात गेलो होतो ना, तिकडे त्या लहान मुलांना बघितलं आणि पोटात कालवलं माझ्या. गीता, अगदी 2 वर्ष आणि 3 वर्ष इतकी लहान मुलं आहेत त्या अनाथ आश्रमात. आई बाबा मुलांना टाकून कसं काय जातात मला कळतच नाही. वाईट ना. श्री म्हणतो ना, ते पटतं कधी कधी. आई बाबा होण्यासाठी आपण स्वतः मूल जन्माला घालायला हवं असं काही गरजेचं नाहीये. काही का असे ना, तुला अनाथाश्रमात नेऊन ना जिजूनी माझ्यावर खूप मोठे उपकारच केलेत. बरं मग आता फायनल. 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 आईना कोण सांगेल? मी सांग. आणि त्यांना नाही पटलं तर? पटेल पटेल पटेल. ते बरोबरच आहे म्हणा. हाच मुद्दा जर सुनेनी सांगितला तर तो साफ चुकीचा असतो, पण मुलांनी सांगितला तर तो अगदी बरोबर असतो. मुळात इकडे सून आणि मुलगा हा मुद्दाच नाहीये, समजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं ते. हो का? तू मोठा शहाणा ना. बरं, आता तुला भांडायचं नसेल तर माझ्याकडे अजून एक बातमी. काय? आपण घर घ्यायचा विचार करू. म्हणजे स्वतःच? नाही, दुसऱ्याच. ऑफकोर्स स्वतःच. गीता, छोटी आई. हे काय केलं जमत नाही मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही कशाला आणलात? आम्ही येतच होतो खाली. अवस्था बघ स्वतःची. आणखीन किती दगदग करणार आहे? बरं, शेवटच्या दिवसापर्यंत ऑफिसला जायचंय ना हिला. अहो, बाळ आल्यावर मला जास्त सुट्टी घ्यायची की नाही, आणि म्हणूनच मी ठरवलंय की जमतंय ना तितके जास्तीत जास्त दिवस करायचं. हा, हे पटतंय मला तुझं. ए छोटे, काका उठला? हो हो, उठले. तुम्हाला माहितीये ते कुठे आहेत? कुठे? पूजा करतात. पूजा, देवासमोर बसून. आम्हाला माहितीये. म्हणजे? हा, म्हणजे सरुमावशीचं लग्न झाल्यानंतर ना ही जबाबदारी आता काकानी घेतली. अरे काय सांगतोस? अरे बापरे, ते तर रोज पूजा करतात. हो. अरे देवा. ए बरं, मी जरा जातो, मला बोलायचं त्याच्याशी. का रे, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, कामाबद्दल. हा, पण तू चहा तर घे. ए श्री, काय ग? तुझा राग गेला ना? तू रागावला नाहीयेस ना आता माझ्यावर? कशासाठी? हेच रे, मी बँगलोरला निघून गेले आणि लवकर आले नाही. तू काय वेडी आहेस का छोटी आई? असं काही नाही. आणि तुला खरं सांगू का, मी काही चिडलो वगैरे नाहीये.
फक्त तू जाऊ नयेस असं मला वाटत होतं आणि तू गेलीस म्हणून मी थोडा अपसेट झालो होतो. पण ऑनेस्टली सांगायचं तर मी मनापासून तुला अप्रिशिएटच करत होतो. हो हा म्हणजे तुझं डेडिकेशन, तुझी सिन्सिअरिटी मला खरंच खूप आवडली. ए पण हे सगळं मनापासून म्हणतोयस ना? अगदी मनापासून बोलतोय मी. आणि तुला बाळ येईपर्यंत जेवढी काही सुट्टी घ्यायची ती घे, पण नंतर मी तुला पुन्हा जॉईन करायला सांगणार आहे. खरं? हो य बाळ आल्यावर तुम्ही सगळ्या जणी काम सुरू करणार आहात आणि मी काम थांबवणार आहे. हो जाणारच होता मी, पण बाळ आल्या आल्या लगेच नाही. म्हणजे मी नाही, कुणीच नाही जाणार. ते बाळाचं कोड कौतुक आहे, त्याला न्हाऊ माखू घालायचंय, त्याचं बारस हे सगळं झालं. किती मज्जा येईल ना आपण सगळ्या जणी एकत्र घरी असू. अरे हा महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. काय? म्हणजे तुम्ही जरा मनाची तयारी करून ठेवा तुमचे. अगं ह्यांनी ना आमच्या येणाऱ्या बाळासाठी एक पेट नेम ठरवलं आहे. अरे बापरे. ए जा मी नाही सांगणार. सांग ना. घ्या चहा घ्या. घे रे बाळा चहा घे. तू कशाला आणला? मी घेतला असता. अरे मला काय दुसरं काही काम होतं काय रे? तुझी तब्येत ठणठणीत. उत्तम. चला. ए बाळा मी काय म्हणते, तू घर घेतोयस ना? हो आई, तुला पण ते सगळं दाखवायचंच आहे. 1 BHK चा फ्लॅट आहे. मी काय म्हणते बाळा, तुम्ही दोघच जा तिकडे राहायला. आम्ही राहतो म्हातारा म्हातारी इकडे. का? अरे का म्हणजे काय, तुम्ही दोघ जण करा ना राजा राणीचा संसार. आमची कशाला लुडबुड तिकडे मध्ये. आई असं काही नाहीये. तुम्ही दोघच जा, सुखाने संसार करा. थोडा मोकळेपणा हवा रे. अरे सतत सासू बरोबर असली ना की जाच वाटतो. त्यापेक्षा तुम्ही दोघच जा तिकडे. आम्ही आहोत इथे एकमेकांसाठी. बाबा आता हे काय नवीन? नाही नाही माझं काही नाही, ते तिचंच म्हणणं आहे. असं का वाटतंय तुला आई? असं काय नाहीये. तसं नाही रे. आजपर्यंत काय माझा कमी त्रास झाला का तुम्हाला? आता नव्या जागी तिच्या पण संसाराच्या काही कल्पना असतील ना. करू दे की तिला मनासारखा संसार. माझं काही नाही. आई आता तू नवीन नवीन काहीतरी काढू नकोस. अरे आपलं बोलणं झालंय बाबा, आमचं बोलणं झालंय आई. आपण जर चौघही जाणार असू तरच नवीन घरात जायचं, नाहीतर काय राहूया इथेच. अहो अहो तुम्ही तरी सांगा ना ह्याला. तो ऐकणार नाही माझं. पण काय हरकत आहे? आई पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दोघेही आम्हाला आमच्या नवीन घरात हवे आहात. आणि बाबा जरा प्रॅक्टिकली विचार करून बघा ना तुम्ही. त्या घराचं भाडं, त्या घराचा हप्ता हे परवडणार आहे का आपल्याला? कळतंय का? अगं बाई, अहो हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. नाही नाही तुझं बरोबर आहे. आपण एक काम करू, आपण नवीन घरात गेलो ना की स्वयंपाकाला बाई ठेवायची नाही. अगं मी करेन सगळा स्वयंपाक पाणी. हो तुमचे म्हणजे नाश्ताही बनवेन, तुमचे डबेही होतील. तेवढाच माझा आपला संसाराला हातभार. नाहीतरी मला दुसरं काय काम आहे? आई
नाही तसंच करूया, हा म्हणतोय ना तसंच करूया. पण मी काय म्हणते, पेटनेम कशाला हवंय? म्हणजे एक छान छोटस नाव ठेवूया, म्हणजे मग त्याच नावाने हाक मारता येईल आपल्याला. असं नसतं वहिनी, काहीतरी नाव ठेवायला लागतं. नाही तर म्हणजे आपण नाही का हाक मारतो बाळाला, म्हणजे बबडू, पिंटू, चिंटू, गुप्पू, छप्पू. म्हणजे कसं होतं, आता आपल्या घरात एवढी माणसं आहेत, प्रत्येकाने वेगवेगळं नाव ठेवलं तर मग बाळाचं कन्फ्युजन होऊन जाईल नाही का? काहीतरी आपलं ह्यांचं बाळ कशाला उगाच कन्फ्युज होणार आहे? होतं. काय तुम्हाला काय माहित? मी वाचलंय कुठेतरी. उगाच वा, शरद तुझ्यासारखी बायको असेल ना तर माणसाला शत्रूची गरजच नाही आयुष्यात. चाललंय काय हो तुमचं? हा, शत्रू काय, नरभक्षक काय वाटेल ते बोलताय तुम्ही मला. बघितलं बघितलं माझी बायको कशी दुःख ठेवते मनात. आणि वेळ आली की अशी बरोबर फस्कन डंख मारते. भाऊजी, तुम्हाला कोणी ना कोणीतरी लागतच भांडायला, नाही का? बघा तरी. म्हणजे आता बेबी नाहीये तर शरी पण चालतेय. हा, बेबी नाहीये तर शरी. मी काय पुरी पडणार आहे ह्याला भांडायला? नॉन स्टॉप भांडू शकतात हे. वा, बघितलंस श्री, निंदकाचं घर शेजारी असण्याची गरजच नाही, ही स्वतःच अख्खी माझ्या बाजूला असते. काय या तुला ना काय गरज होती हिला परत बोलून घ्यायची, मला कळलं नाही. तुला बघवलं नाही माझं सुख. मी एवढा सुखात आनंदात होतो ते बघवलं नाही तुला.